वृषभ राशीचा स्वामी शुक्र व त्या शुक्राची स्थिरता, सौंदर्य, शांतता आणि भौतिक समृद्धीकडे झुकणारी ऊर्जा या आठवड्यात विशेषत्वाने सक्रिय होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी अनेक परिवर्तनाचे, अंतर्मनातील जाणीवांचे, काही महत्त्वाच्या निर्णयांचे आणि आंतरिक बळ वाढवणाऱ्या घटना या आठवड्यात घडणार आहेत. वृषभ राशीचे लोक सहसा स्थिर, संयमी, शांत आणि व्यवहारकुशल असतात. पण या आठवड्यात तुम्हाला तुमच्या या गुणांची अधिक कसोटी लागणार आहे. कधीकधी बाहेरून शांत दिसणाऱ्या परिस्थितीतही काही आव्हाने दडलेली असतात आणि त्या आव्हानांची जाणीव होणे म्हणजेच योग्य दिशेने तुमची पावलं पडत आहेत हे जाणून घ्या. पुढील 7 दिवस ग्रहांची ऊर्जा तुम्हाला एक मोठा संदेश देणार आहे. तुम्ही स्वतःला थांबवू नका. या आठवड्यात वृषभ राशीच्या जीवनात 3 मुख्य बदल घडतील. मनातील धडधड वाढेल, धाडस करण्याची वेळ येईल आणि काही संबंध, काही कामे, काही विचार नव्या आकारात रूपांतरित होतील. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमची प्रवृत्ती स्थिर असून ती तुम्हाला फायदेकारक ठरेल. नोकरीत असाल तर काही वेळा ताण जाणवेल, पण हा ताण तात्पुरता असेल आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढे सरकावे लागेल. तुम्ही सहसा एकाच वेळी अनेक कामे शांतपणे सांभाळता, परंतु या आठवड्यात कामाचे ओझे थोडे जास्त असू शकते. वरिष्ठांची अपेक्षा वाढलेली असेल, त्यामुळे तुमच्या कामाच्या चौकशी किंवा तपासणी वाढू शकते. पण याच काळात तुमचे कौशल्य आणि तुमची काम करण्याची पद्धत इतरांच्या दृष्टीस पडून तुमच्याबद्दल आदर लोकांच्या मनात निर्माण होईल. नवीन प्रोजेक्ट, नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाचा प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या स्थिर आणि व्यवस्थित विचारसरणीचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवडा संधी आणि सावधगिरी यांचा संयम असून नवे व्यवहार चांगले दिसत असले तरी त्यात घाई करू नका. भागीदारीत काही गैरसमज वाढू शकतात आणि त्याकडे शांततेने पाहण्याची गरज आहे. नवीन व्यावसायिक प्रस्ताव मिळतील. विशेषतः चांगल्या ओळखीतून लोकांकडून या आठवड्यात तुमच्या बोलण्याला लोक महत्त्व देतील, त्यामुळे चर्चेत तुमचा प्रभाव टिकून राहील. पण कोणतेही निर्णय केवळ भावनेवर आधारित राहून घेऊ नका. आर्थिक बाबतीत काही सुधारणा आणि काही अडथळे असे मिश्रित वातावरण असेल. खर्च वाढणार असून विशेषतः घरगुती कामे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुरुस्ती, प्रवास किंवा कौटुंबिक प्रसंग यावर खर्च या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याचं योग्य नियोजन आधीपासूनच करा. तुम्हाला कुठून तरी अपेक्षित रक्कम मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती तितकीशी ढासळणार नाही. भूतकाळातील काही गुंतवणुकीचा फायदा या आठवड्यात मिळू शकतो. विशेषतः सोने, शेअर्स आणि जमीन व्यवहारात तुम्हाला सकारात्मक परतावा मिळू शकतो. कोणतेही आर्थिक व्यवहार लपून छपून करू नका. स्पष्टता राखा, पारदर्शकता ठेवा. या आठवड्यात नातेसंबंध अतिशय नाजूक असतील. वृषभ राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खूप खोल असतात. त्यांच्या प्रेमात स्थिरता असते आणि नात्यात नितांत गरजही असते. विवाहित व्यक्तींनी ह्या आठवड्यात जोडीदाराशी बोलताना थोडी काळजी, थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. गैरसमज ही छोटीशी गोष्ट मोठी होऊ शकते. प्रेमसंबंधात असाल तर आठवडा संवादासाठी उत्तम असून मनात दडलेले विचार स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे. अविवाहितांना एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते किंवा पूर्वीची ओळख पुन्हा सक्रिय होऊ शकते. प्रेमसंबंधातील सकारात्मकता वाढेल, पण त्याचवेळी नात्यांमध्ये वास्तविकता स्वीकारण्याची वेळही येऊ शकते. कुटुंबात एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मत किंवा सल्ला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. घरातील वातावरण साधारण शांत, काही संवेदनशील गोष्टींवर चर्चा या आठवड्यात घडू शकते. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा मिश्र स्वरूपाचा राहणार असून शरीरातील ऊर्जा सामान्यांपेक्षा कमी जाणवू शकते. गळा, मान, खांदे, पोट किंवा रक्तदाबाशी संबंधित तक्रारी या आठवड्यात जाणवू शकतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्यात तुम्ही स्वतःला जरा आराम देणं आवश्यक आहे. सतत काम करत राहता आणि शरीराचा थकवा शेवटी मनावर येतो, त्यामुळे शरीराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असून पाण्याचे प्रमाण वाढवा. उशिरा झोपणे टाळा आणि गरजेपेक्षा जास्त ताण घेऊ नका. या आठवड्यात तुम्ही जास्त बोलण्याने तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे संवादात संयम ठेवा. जिथे गरज आहे तिथेच बोला. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा महत्त्वाचा असून वृषभ राशीच्या जीवनात अध्यात्म हे मनाला शांत देणारे माध्यम आहे. दिव्याच्या प्रकाशाकडे शांतपणे पाहत केलेले ध्यान तुम्हाला या आठवड्यात अत्यंत लाभदायक ठरेल. मनातले दडपण कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढेल. घरात थोडेसे सुगंधित धूप लावल्याने मानसिक स्थिरता मिळू शकते. तुमच्या घरात किंवा कार्यस्थळी तुम्ही 2 किंवा 3 मिनिटे शांत राहिल्यास किंवा शांततेने ध्यान केल्यास तुमचे चित्त स्थिर होईल. या आठवड्यातील मुख्य संदेश हाच आहे: स्वतःवर विश्वास ठेवा, हट्टीपणा टाळा आणि ज्या क्षेत्रात प्रयत्न करत आहात तेथे सातत्य ठेवा. काही गोष्टी अचानक बदलतील, पण ते तुमच्या प्रगतीसाठीच ते झालेले बदल असतील. प्रेमात संयम ठेवा, कामात स्थिरता वाढवा. या आठवड्याचा निष्कर्ष असा की वृषभ राशीसाठी आठवडा स्थिरता, बदल आणि वाढ जाणीवा देणारा आहे. तुमचे मन धीराने कामाला लागेल. तुमची ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होईल. काही नवी दालने तुमच्याकरता उघडतील. तुम्ही जितके शांत राहाल तितके ग्रह तुमच्या बाजूने उत्तम काम करतील. ही वेळ तुम्हाला धडा शिकवणारी आणि पुढील महिन्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा
सबक देणारी आहे. पुढील काळात तुम्ही आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात अधिक मजबूत पायाभरणी करण्यास सक्षम व्हाल. तुमच्या शांततेत तुमचे सामर्थ्य दडलेले आहे, तेव्हा या आठवड्यात तुम्ही ते अधिक जाणवून घ्याल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. शुभ रंग आहे हिरवा व पांढरा. शुभ वार आहे सोमवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 15 व 18. व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी श्री लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता येईल.